हा चिवडा बघा काय मस्त रंग आलेला आहे, मस्त चटपटीत असा चिवडा तयार होतो. तर मी काय म्हणतेय, तुम्ही पाणीपुरी खाल्ली असेल, तुम्ही भडंग खाल्ला असेल, पण तुम्ही पाणीपुरी फ्लेवरचा भडंग खाल्लाय का? हे घ्या, पाणीपुरी फ्लेवरचा भडंग तयार आहे. हे असे प्रकारचे चिवडे असतात ना, बाजारामध्ये खूप महाग मिळतात. घरच्या घरी अगदी चुटकीसरशी खूप स्वस्तामध्ये कमी साहित्यामध्ये आपण तयार करू शकतो. आज आपण केलाय पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा. करायला एकदम सोपा आहे, स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा किंवा याला भडंग म्हणू शकतो. करायला एकदम सोपा आहे, चवीला एकदम भारी लागतो. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धा किलो चुरमुरे. चिवड्याच्या मसाल्यासाठी आपण घेतले 2 चमचे धणेपूड, 2 चमचे जिरेपूड, अर्धा चमचा काळं मीठ, 2 चमचे चाट मसाला, चवीपुरतं साधं मीठ, 2 ते 3 चमचे साखर आणि अगदी 2 चिमूट लिंबू सत्व. त्याचबरोबर आपण घेतली अर्धी जुडी कोथिंबीर, अर्धी जुडी पुदिन्याची पानं, 25-30 कढीपत्त्याची पानं, एक 7 ते 8 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, पाव किलो शेंगदाणे आणि एक 20 ते 25 काजू पाकळ्या. बघितलं साहित्य किती थोडं थोडकं लागतं. मसाला सुद्धा आपण घरीच करणार आहोत. आपण साहित्य बघितलंय, रेसिपीला सुरुवात करतोय. तर आपण प्रत्येक रेसिपी स्टेप बाय स्टेप करतो. आता पहिली स्टेप आहे, आपल्याला चुरमुरे तयार करायचे. जर तुम्ही घरातच असे डब्यात भरून ठेवलेले चुरमुरे असतील, 15-20 दिवस झाले असतील आणि थोडे मऊ पडले असतील, तर चुरमुरे मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि चांगले गरम करायचे. तर इथं मी आत्ताच जस्ट पॅकेटमधनं काढलेले चुरमुरे आहेत. छान आहे बघा, असे क्रिस्पी आहेत. असे छान क्रिस्पी असतील तर परत वेगळं त्याला गरम करण्याची गरज नाही आहे. मी याला असंच्या असं वापरणार आहे. मऊ पडले असतील तर मी सजेस्ट करेन मंद आचेवर त्याला छान एकसारखं हलवून गरम करा, म्हणजे तयार होणारा चिवडा छान कुरकुरीत होईल. आता हे ऑलरेडी कुरकुरीत आहेत, याला आपण बाजूला ठेवूया आणि यासाठी आपण बाकीचं जे सामान आहे ते तयार करून घेऊ. आता चिवडा म्हणलं की त्यात तळलेले शेंगदाणे हे पाहिजेतच. तर इथं मी कढईमध्ये छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल चांगलं तापलं तरच पदार्थ नीट तळला जातो. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून कोणताही पदार्थ जेव्हा आपण तळतो तो अळणी लागत नाही. आता एकदा परत बघू तेल कसं तापलं आहे. तर हे बघा, शेंगदाणा आहे ना, टाकला की अजून पाहिजे तसा तळला जात नाही. याचा अर्थ तेल व्यवस्थित तापून द्यायला पाहिजे. थोडा वेळ थांबूया आणि मग आपण तळायला सुरुवात करू. तर तेल आपलं व्यवस्थित तापत आलेलं आहे. तेलाला अजून भरपूर ताव नाही आहे, तोपर्यंत आपण काजू तळूया. कारण काजू तळायला खूप जास्त तेल तापण्याची गरज नाही आहे. काजू अगदी हलक्या गरम तेलात सुद्धा छान तळले जातात. आता मी काजू घातले, 1 मिनिटभरासाठीच तळून घेऊ. हलका गुलाबी रंग यायला पाहिजे. यामध्ये काजू घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातले तरी चालतील. असा झाऱ्या जरूर घ्या बरं का. एक असं जाळीचा झाऱ्या असतो ना, ज्याला लाकडी हँडल असतो, असा झाऱ्या जरूर घ्या, तळायला खूप बरं पडतं. हे बघा, काजूनं असे हलक्या हलक्या गुलाबी रंगावर तळले गेले. चांगले निथळायचे. याला एका भांड्यात काढूया. आता असंच आपण झाऱ्या ठेवू. झाऱ्यावर थोडेसे शेंगदाणे घालू आणि शेंगदाणेसुद्धा छान असे कुरकुरीत रंगावर तळून घेऊ. किंवा शेंगदाणे असे पटकन तळले जातात. आपण काय करूया, सगळे शेंगदाणे मी एका वेळी घालते. गॅस आता कमी करूया आणि शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत, साल तळकेपर्यंत तळून घेऊया. मंद आचेवर तळायचे, म्हणजे आतपर्यंत तळले जातात आणि चिवड्याला लवकर वास येत नाही. नाहीतर बघा, आपण शेंगदाणे असे पटापट मोठ्या आचेवर तळतो, वरून वाटतात तळले पण आत कच्चे राहतात. मग चिवडा लवकर मऊही पडतो आणि ते शेंगदाणे ना असे कुरकुरीत राहत नाही, थोडेसे खवट व्हायला लागतात. आणि हे बघा, शेंगदाणे मस्त तळले गेलेले आहेत. असा थोडासा चटचट आवाज येतो आणि शेंगदाणे बघा बऱ्यापैकी साल तडकून फुटलेले आहेत. याचा अर्थ छान कुरकुरीत तळून झाले. याला चांगलं निथळून घेऊया आणि काजूसोबतच काढूया. आता असाच मी हा झाऱ्या याच्यात ठेवते. यामध्ये घालूया मिरचीचे तुकडे. गॅस कमी ठेवायचा आणि मिरच्याही छान अशा पांढरट रंगावर तळायच्या. मिरच्या खूप मऊ ठेवू नका, चांगल्या अशा पांढरट रंग येईस्तोवर तळा, म्हणजे मग छान तळल्या गेल्या ना की कुरकुरीत होतात आणि चिवडा लवकर मऊ पडत नाही. दिवाळीच्या वेळी जेव्हा चिवडा करतो ना, तेव्हा तर सरळ मिरची एक कापायची, रात्रभर फॅनखाली पसरून ठेवायची. थोडीशी पाणी त्याच्यावरचं निघून जातं ना, सुकली जाते.
आणि मग तळायची, म्हणजे मग चिवडा लवकर मऊ पडत नाही. आणि हे बघा मिरच्या छान तळून झाल्यात बरं का. असं नाही बघा बुडवलं ना, मगाशी किती फेस येत होता, आता येत नाही. याचा अर्थ मिरची मस्त तळली आहे. चांगली निथळायची. खूप जास्त निथळण्याची गरज नाही बरं का, कारण चिवड्याला थोडं तेल मिळालं पण पाहिजे. यालाही आपण शेंगदाण्यासोबत काढूया. आता आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा करतोय. यामध्ये आपल्याला भरपूर कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना तळायचा आहे. हे सगळं आपण आधी तळून घेऊया. तर हा आहे कढीपत्ता. जरासं मागे व्हायचं आणि तळायचं, म्हणजे अंगावर उडत नाही पण तेल चरचरतं. कढीपत्ता छान असा खुळखुळ आवाज येईपर्यंत तळायचा. हे बघा कढीपत्ता पण छान तळून झालाय. असा छुम खुळखुळ आवाज येतोय. कढीपत्ता छान असा निथळायचा आणि याला मात्र आपण दुसऱ्या भांड्यात काढूया, कारण आपण याच्यापासून एक मस्त हिरवागार मसाला करतोय. कढीपत्ता झाला. आता पुदिना सुद्धा छान असा तळून घेऊ. मागच्या वेळी आपण प्युअर कोथिंबिरीच्या फ्लेवरचा चिवडा केला होता. आता आपण पाणीपुरी फ्लेवरचा करतोय. पुदिना पण चांगला तळून झालाय. याला आपण कढीपत्त्यासोबतच काढूया आणि उरलेला पुदिना आपण असाच तळूया. तर पुदिना सगळा तळून घेतला. आता तळूया कोथिंबीर मी थोडी चांगली धुतली. पंख्याखाली मी त्याला पसरून वाळवलं आणि बारीक चिरून घेतली. कोथिंबीर आपण थोडी थोडी करून मंद आचेवर तळून घ्यायची. आणि हे बघा कोथिंबीर पण तळून झाली. गॅस बंद करते मी आणि ही कोथिंबीर ही आपण चांगली निथळून काढूया. आणि हे घ्या, आपण हे सगळं तळून घेतलंय. याला संपूर्ण गार करूया आणि आपला हा सगळं काही जो काही मालमसाला आहे तो गार होतोय, तोपर्यंत आपण करूया चिवड्याचा मसाला. त्यासाठी मिक्सरचं लहान भांडं घेतलं. त्यामध्ये घेऊया साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल. मीठ चवीपुरतं, साधारण 1 टीस्पून मीठ मी घेतलं. अर्धा चमचा काळं मीठ. अगदी 2 चिमूट लिंबू सत्व घातलं बरं का. खूप जास्त घालू नका. लिंबू सत्व दिसतं एवढंसं पण खूप आंबट असतं, म्हणजे लिंबाचा रस कॉन्सन्ट्रेट करून केलेला असतो, त्यामुळं एवढूशा ह्याच्यात पण खूप आंबटपणा असतो. यामध्ये काही मसाले घालू. जिरेपूड, चाट मसाला आणि धणेपूड. झालं. याला फिरवून घ्यायचं. आपला चिवड्याचा मसाला तयार होईल. आणि हे घ्या, आपला मसाला तयार झालेला आहे. दुसरीकडे आपले हे सगळे जिन्नस गार झालेले आहेत. याला मिक्सरमधनं बारीक करूया. आणि हे घ्या, याला मी पेस्ट करून घेतलंय. बघितलं, ते तळल्यामुळं तेल ओढून घेतं आणि मिक्सरमधनं फिरवलं की असं चांगली पेस्ट तयार होते. झालं. आता आपली फायनल स्टेप आहे. आता चिवडा करायचा, म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्रित आणायचं आहे. आता मोठं पातेलं घेतलंय, गरम करूया. तर हे पण मी नवीन आणलेलं पातेलं आहे. माझ्याकडे ना पातेली आहेच, भांडी भरपूर आहेत, पण अशी मोठी नाही आहेत. तर आता मी जरा असं कलेक्शन गोळा करते आहे. पातेलं गरम झालं. तर यामध्ये काही वेगळं तेल घालायचं नाही. हा मसालाच यामध्ये घालून घेऊया. आता याला थोडंसं परतून घेऊ. हे आपण ऑलरेडी तळून घेतलंय, पण आता पातेलं गरम झाल्यावर त्याला थोडंसं परतायचं. यामध्ये घालूया चुरमुरे. चुरमुरे घातले. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस सुरुवातीला मी जरा मोठाच ठेवते, कारण तुम्ही बघताय मी पातेल्याला अजून धरते. वरपर्यंत अजून गरम झालेलं नाही आहे. त्याला चांगलं मिक्स करूया. हा मसाला या मुरमुऱ्यांना चांगला लावून घेतला पाहिजे. आता बघा, मुरमुऱ्याला हा सगळा मसाला चांगला लागला ना. गार झालं की आणखीन छान कोटिंग येईल. आता यामध्ये घालूया तळून घेतलेला सगळा माल मसाला, शेलका माल जो आपल्या सगळ्यांना आवडतो. त्यासोबत घालूया तयार करून घेतलेला चिवडा मसाला. तुम्हाला हवं तर चिवडा मसाला करताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली तरी चालेल. आता गॅस मात्र कमी करू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. आणि हे बघा, याला मी छान असं सगळं मिक्स करून घेतलंय. मसाला या चुरमुऱ्यांना चांगला लागला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद केलाय. यामध्ये आपण घालणार आहोत भरपूर अशी शेव. आता ही शेव मी रेडीमेड घेतली आहे. शेव आपण याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आपला हा मस्त असा चटपटी चटकदार पाणीपुरीचा चिवडा तयार झालेला आहे. आत्ता हा गरम आहे. गरम असताना तुम्हाला इतका रंग दिसणार नाही. जेव्हा हा संपूर्ण गार होईल ना, तेव्हा याचा रंग बघा खूप छान खुलून येणार. आपला हळदीचा चिवडा असतो ना, म्हणजे आपला साधा मुरमुऱ्यांचा चिवडा जो आपण आपल्या पद्धतीने करतो, त्याच्यात सुद्धा बघा हळदीचा रंग आहे ना, गार झाल्यानंतर छान खुलून यायला लागतो. दुसऱ्या दिवशी तर आणखीन छान दिसतो. हा चिवडा तयार झाल्यानंतर संपूर्ण गार करायचा.
गार झाल्यानंतर तो हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा, मस्त महिनाभर छान टिकतो. पाहिजे तेव्हा वाटीमध्ये घेऊन खाऊ शकता. याच्यासोबत असा बारीक चिरलेला कांदा घाला आणि मस्त एन्जॉय करा. या पद्धतीने आपण तयार केला पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा. तुम्हाला आणखी काही चिवड्याचे वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. त्यावर पण आपण व्हिडिओज करण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. काही वेगळ्या शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.